संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आज आळंदीमध्ये येऊन विसावलेली आहे। या दरम्यान पालखीसोबत अनेक कलाकार जे आहेत ते या ठिकाणी आले होते। संपूर्ण वारी जी आहे ती पूर्ण केलेली आहे। नृत्यांगना सायली पाटील हिने याच्यासोबतच आपण आता चर्चा करणार आहोत। सायली, काय सांगशील तू? पूर्ण वारी जी आहे ती पूर्ण केलेली आहे, संपूर्ण वारी। आज शेवटचा दिवस होता, काय अनुभव आला वेगळा? वारी म्हणजे स्वर्ग। स्वर्ग कसा आहे कोणी सांगितलंय का दादा? नाही। वर गेलेला कोणी खाली यायला सांगितलंय का? नाही। पण वारी हे स्वर्ग आहे, हे मी अनुभव घेतला आणि प्रत्येकाने वारी केली पाहिजे। वारीत हा अनुभव घेतला की प्रत्येकाची इज्जत केली पाहिजे। का तर मी ज्यांच्यासोबत पावलं खेळले, ज्यांच्यासोबत फुगड्या खेळले, मी त्यांच्या पाया पडले, तर तेही माझ्या पाया पडायचे हे मी त्यांच्याकडून शिकले। कितीही मोठ्या माणसाच्या तुम्ही जर पाया पडला तो तुमच्याकडे लक्ष देत नाहीत, पण वारीमध्ये कितीही मोठ्या पदावर असला आणि कितीही तो छोटा असला, कितीही वयस्कर असले, तरीही ते आपल्याला तेवढीच इज्जत देतात। आणि मी इज्जत म्हणजे सगळ्याला माऊली हे आवाज देतात, हे मी अनुभव घेतला। आपण पाहिलं तर अनेक कलाकार जे आहेत ते संत तुकाराम महाराज असेल किंवा संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यादरम्यान आपल्याला पाहायला मिळालं। मात्र संपूर्ण वारी जी आहे ती आता ही नृत्यांगना जी आहे ती सायली पाटील हिने पूर्ण केलेली आपल्याला एकूणच या ठिकाणी पाहायला मिळत आहे। कॅमेरामन अभिजित समीर, रणजित जाधव, TV9 मराठी, आळंदी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।